केंद्र शासन त्याचबरोबर राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यामध्ये खताच्या वितरणासाठी ऑनलाईन पद्धतीचे ऍप तयार करण्यात आले आहे। हा पायलट प्रकल्प या दोन जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे। यामध्ये शेतकऱ्यांना स्वतः त्या ऍपच्या माध्यमातून खताचे बुकिंग हे करता येणार आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीनुसार आणि पिकानुसार लागणारे खत हे ऍप मध्ये कॅल्क्युलेट होऊन मिळतात। किती युरिया वापरायचा, किती DAP वापरायचा आहे, त्याप्रमाणे त्यामध्ये खताची गणना होते आणि शेतकरी QR कोडच्या माध्यमातून खताची खरेदी करू शकतात। यामध्ये शेतकऱ्यांना लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत। एक तर शेतकरी स्वतःच्या आधार क्रमांकाच्या माध्यमातून लॉग इन करू शकतात किंवा दुसरं फार्मर ID जो आहे आपला ॲग्रीस्टॅक प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी काढलेला, त्या आयडीच्या माध्यमातून शेतकरी लॉग इन करू शकतात। लॉग इन केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे जे जर आधार कार्डच्या माध्यमातून लॉग इन केलं तर जमिनीचे डिटेल हे त्याच्याशी फेच करून घ्यावे लागतात। त्यानंतर त्याच्यावरती असलेले पिकं आपल्याला फेच करावे लागतात आणि त्या पिकाला लागणारी खताची मात्रा सिलेक्ट करावी लागते। हा प्रकल्प 5 जून 2026 पासून कोल्हापूर जिल्हा त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून पाहिलं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने 1-2-3 गोष्टींचा फायदा होणार आहे। पहिलं तर शेतकऱ्यांना त्यांच्या निवडीचे खत दुकानातून घेता येणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दुकानामध्ये उपलब्ध असलेल्या खताचा साठा शेतकऱ्यांना कळणार आहे। त्यामुळे दुकानदारांना कुठल्याही प्रकारचे साठेबाजी यामध्ये करता येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं लिंकिंग इतर दुय्यम खतं जे शेतकऱ्यांना आवश्यक नाहीयेत असे शेतकऱ्यांना देता येणार नाहीत। त्याचबरोबर शासनाच्या दृष्टीने किंवा विभागाच्या दृष्टीने विचार केला तर विभागाला एकूण शेतकरी कुठली खतं घेतात, कुठल्या शेतकऱ्याची डिमांड असते, कुठल्या कालावधीमध्ये कुठले खतांना जास्त डिमांड येते, त्या पद्धतीने विभागाला देखील प्लॅनिंग करण्यामध्ये या ऍपची मदत होणार आहे। मोबाईल ऍपच्या माध्यमातून जो QR कोड तयार होतोय तो QR कोड शेतकऱ्यांना डीलरकडे जाऊन पॉस मशीन वरती स्कॅन करून खत घ्यायचा आहे। तो QR कोडची जी व्हॅलिडिटी आहे ती 3 दिवसासाठी असणार आहे। आज QR कोड जनरेट केला तर शेतकऱ्यांना पुढील 2 दिवसात खत खरेदी करायचं आहे। मोबाईल वापर होईल किंवा अँड्रॉइड मोबाईल वापर होईल असं नाही आणि शेतकऱ्यांकडे अजून देखील साधे फोन आहेत किंवा फोन देखील काही वापरत नाही। मग अशा परिस्थितीत नक्की प्रकल्प कशा पद्धतीने राबवणार किंवा शेतकरी कशा पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इंटरनेटची कनेक्टिव्हिटी चांगली आहे। त्याचबरोबर अँड्रॉइडचं पेनिट्रेशन पण खूप चांगल्या पद्धतीने आहे। परंतु आताच तुम्ही मुद्दा जो मांडला तो पण रास्त आहे की काही दुर्गम भागामध्ये इंटरनेटची कनेक्टिव्हिटीला इश्यू येऊ शकतात किंवा अँड्रॉइडचं पेनिट्रेशन नाही। त्या ठिकाणी कृषी विभागाचे जे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, आमची आत्म्याची संपूर्ण टीम आहे, कृषी सखी आहे, त्याचबरोबर इतर विभागाचे जे सर्व अधिकारी आहेत यांना माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी कालच VC घेऊन सूचना दिलेल्या आहेत की शेतकऱ्याची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या अनुषंगाने या सर्व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बुकिंगसाठी मदत करावी। त्याचबरोबर सर्व डीलर जे आहेत त्यांचे देखील या बाबतीचे प्रशिक्षण जिल्हा स्तरावर घेण्यात आले आहे। त्याचबरोबर तालुका स्तरावर देखील सर्व डीलर आणि सर्व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले आहेत। तर डीलर आणि कृषी विभाग आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 100% सर्व शेतकऱ्यांना खत मिळेल असं नियोजन कृषी विभागाने केलेलं आहे।